वेलकम 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 एन एम व्ही लोणी. आणि आपण आजचा 6व्या दिवसामध्ये आपलं सर्वांचं दिंडी सोहळ्याच्या नंतर थकलेल्या अवस्थेमध्ये आणि पुन्हा एकदा प्रसन्नतेने सहर्ष सहर्ष स्वागत. आज आपण कालचा टॉपिक पुढे घेऊन जात आहोत. एक चल समीकरणे सोडवणे यामध्ये आपण पाहत आहोत लेखी गणित. लेखी गणिताचा अर्थ अगोदर व्यवस्थित समजून घेणे. काय दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे, हे दोन प्रश्न लेखी गणितामध्ये असतात. मग काय दिलंय आणि शेवट काय विचारलेलं आहे याच्यावरून आपल्याला कोणाबद्दल चल मानायचंय हे समजलं पाहिजे. आणि एकदा चल मानायला आपण शिकलो आणि त्यावरून समीकरण तयार केलं की सहज आपल्याला समीकरण सोडवता येतात. चला तर मग मी घेऊन जाते तुम्हाला आजच्या नाट्यग्रहामध्ये. आणि त्यापूर्वी आपण दोन अंकी संख्या कशा शोधायच्या ते पाहणार आहोत. तेव्हा अधिक वेळ मिळवायला घालवणार नाही. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन दिसत असेल माझी. हो. हो. ओके. चला, यातील आपण आज हे 5 नंबरचं आणि 6 नंबरचं गणित पाहणार आहोत. बघा आता हो. गणित कसं दिलं आहे त्याच्यावर आपण थोडी चर्चा करू. दोन अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकाची अदला बदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या या दोघांची बेरीज 66 आहे. तर दिलेली संख्या कोणती? आता मला सांगा, कोणतीही दोन अंकी संख्या मला त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. एक दोन अंकी संख्या हो. सांगा मला. 17. 17. यस, गुड. आणखी सांगा. प्रत्येकाने दोन अंकी संख्या आपल्याला समजली पाहिजे. 15. 22. 22, 17, 15. 35. बोला. 17. बोला. 15. दोन अंकी संख्या. 29. अजून 27. 99. 99, 42. 42. 42. येस. 25. 25. ओके, फाईन. 75. ओके. म्हणजे तुम्हाला दोन अंकी संख्या समजते याचा अर्थ. आता हो. दोन अंकी संख्या, तीन अंकी संख्या ह्या संख्या आपण मांडत असताना त्याचं विस्तारित रूप आपल्याला सांगता आलं पाहिजे. समजा मी या ठिकाणी 65 संख्या मांडतो. एक सेकंद. 65 ही दोन अंकी संख्या आहे, बरोबर. हो. हो. याच्यातील दशक स्थानचा आणि एकक स्थानचा अंक कोणता आहे? एकक स्थानचा 5, दशक स्थानचा 6. व्हेरी गुड. 5 हा एकक स्थानचा अंक एकक आहे आणि दशक 6 हा दशक स्थानचा अंक आहे. म्हणजे या दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती असते? 60. 7. व्हेरी गुड. या 6 या दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत 60 आहे 60. आणि 5 ची स्थानिक किंमत 5च आहे. 5. म्हणजेच आपल्याला असं लक्षात येतं की दशक स्थानच्या अंकाला जर आपण दशक म्हणजे 10 ने गुणलं आणि त्याच्यामध्ये एकक स्थान मिळवलं तर आपल्याला 10 × 60 + 5 बरोबर मूळचा अंक मिळतो, बरोबर. हो. आता ह्या अंकाची आपण आदला बदल करू. म्हणजे काय करायचं? दशक स्थानचा अंक एकक स्थानी घ्यायचा आणि एकक स्थानचा अंक दशक स्थानी घ्यायचा. दशक कोणता अंक मिळेल बरं आपल्याला त्याच्यामुळं? 56. हा, 56. 56 अंक मिळणार आहे अंक बदलल्यामुळं. आता अंक बदलल्यामुळं ह्या दोन्ही अंकाची जर मूळ संख्या आपली आहे 65 आणि अंकाची आदला बदल करून मिळणारी संख्या मिळाली 56. 56. या दोघांची जर बेरीज केली तर 6 आणि 5 11, हातचा आला 1, 6 आणि 6 12. किती बेरीज येते? 121 येते. 101.
म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ह्या गणिताचा अर्थ काढायचा आहे. तेव्हा आता गणित पुन्हा एकदा वाचा आणि याच्यामध्ये सगळ्यात अगोदर कोणाबद्दल आपल्याला चल मानायचे हे समजलं पाहिजे. चला, कोण वाचतंय गणित? आर्या. हा, आर्य वाच. सावकाश हो नाही ग. वाचायचं. तर गौरीला तर गौरी माझं नाव घेते. मी जॉईन नसले तरी गौरी माझं नाव घेते. हा, चांगली गोष्ट आहे. तुझं नाव तर घेते ना किमान. नाही सर, पण मी नसले तरी पण. बर बर, घेऊ. असू दे. हा हा, हा, वाच. दोन आर्य वाच, सावकाश दोन वाच. अंकी दोन अंकी संख्येतील दशक स्थानाचा अंक हा एकक स्थानाच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या यांची बेरीज 66 आहे. तर दिलेली संख्या कोणती? ओके. हा, देवराज, तू एकदा वाच. दोन अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या यांची बेरीज 66 आहे. तर दिलेली संख्या ओके, गुड, व्हेरी गुड. शलाका आहे का? तर शलाका? गौरी शलाका आहे का तू? आहे. हा, शलाका वाच तुझ्या भाषेमध्ये एकदा. तिचा माईक चालू होत नाही वाटतं. शलाका. सर गौरी वाचते, गौरीला सांगा. हा, गौरी वाच. दोन अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ संख्या दिलेली संख्या यांची बेरीज 66 आहे. तर ती संख्या कोणती? बघा, वाचनामध्ये फरक पडतोय. गणित कसं वाचायचं बघा. दोन अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या यांची बेरीज 66 आहे. तर दिलेली संख्या कोणती? मग आता आपल्याला इथं पहिल्या वाक्यामध्ये बघा, दोन अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. ह्या पहिल्या वाक्याचा अर्थ काढायचा आणि आपल्याला त्याच्यावरून काय करायचंय? आपल्याला चल मानायचा आहे. मग आता कोणाबद्दल चल मानताय थोडस चिंतन करा बरं. दोन अंकी हा, अंकांच्या की संख्येतील कोणाबद्दल चल मानायचं बघा. पहिल्या वाक्यामध्ये दोन अंकी संख्येतील दशक स्थानचा एकक अंक हा कसा आहे? एकक स्थानच्या दुप्पट अंकाच्या दुप्पट आहे. मग आपल्याला दुप्पट आहे. एक्स चल कोणाबद्दल मानावं लागेल सांगा. एकक स्थान. एकक स्थान कशाबद्दल मानावं लागेल? एकक स्थान हा, येस, व्हेरी गुड. एकक स्थानच्या अंकाबद्दल आपल्याला एक्स चल मानावं लागेल. एकक स्थानचा एकक स्थानचा अंक एक्स मानू. मग आता दशक स्थानचा अंक किती असेल बघा बरं. म्हणून दशक स्थानचा अंक कसा आहे? एकक स्थानच्या दुप्पट. हा, दशक स्थानचा अंक मग किती असेल? बरोबर. 2x. हा, एक नेक्स्ट. झाला, आपल्याला एकक स्थानचा अंक माहित झाला आणि दशक स्थानचा अंक माहित झाला. म्हणून ती मूळ संख्या ती मूळ संख्या ती मूळ संख्या बरोबर
10 गुणिले दशक स्थानचा अंक. आताच आपण पाहिलं बघा 65च. दशक स्थानचा अंक अधिक एकक स्थानचा अंक. आता आपण 65चं उदाहरण पाहिले की नाही आता? हो. 65चं विस्तारित रूप कसं केलं आपण? 65चं विस्तारित रूप असं केलं. 6 हा दशक स्थानचा अंक आहे, त्याला कितीने गुणला आपण? 10. 10 आणि अधिक 5 हा एकक स्थानचा अंक आहे. 5. असं तयार केलं. म्हणून मी काय केलं, मूळ संख्या 10 ला गुणिले दशक स्थानचा अंक. आता 10 ला गुणिले किती मांडावं लागेल मला? 2x. 2x मांडावं लागेल. दशक स्थानचा अंक आपला 2x आहे आणि एकक स्थानचा अंक आपला x आहे. मग आता 10 ने 2x, 10 ने 2x ला गुणलं तर किती आलं? 20x. 20 आणि अधिक हा x मिळून किती x झाले? 21x. हा हा आपला काय झाला? मूळचा अंक तयार झाला बघा आत्ताशी. आता बघा, 2 अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकांची आदला बदल करायची. आता अंकांची आदला बदल करायची म्हणजे काय करायचं? हा जो दशक स्थानचा अंक आहे तो एकक स्थानी घ्यायचा आणि एकक स्थानचा अंक दशक स्थानी घ्यायचा. 12x. हा इकडे घ्यायचा आणि एकक स्थानचा अंक दशक स्थानी घ्यायचा. म्हणजे आपण अंकांच्या आदला बदल करून मिळणारी संख्या काय मिळते बघू आपण. अंकांची आदला बदल करून मिळणारी संख्या. अंकांची आदला बदल करून मिळणारी संख्या. आता काय होईल बघा बरं. 10 ला गुणिले किती करावं लागेल मला? अंकांची आदला बदल करायची. हा 10 ला गुणिले एकक स्थानचा अंक घ्यावा लागेल आणि गुणिले 10 गुणिले 2x. इकडे काय करावं लागेल? 2x करावं लागेल. अंकांची आदला बदल केलं. म्हणजेच किती झाले आता? 10 ला x ले गुणल्यावर 10x आणि हे 2x म्हणजे किती झाले? 12x. 12x झाले. बघा अंकांची आदला बदल केली. 21 चा अंक बरोबर 12x झाला का नाही अंकाची आदला बदल करून? हो. आता काय दिलंय बघा, अंकांच्या आदला बदल करून येणारी संख्या. अंकांची आदला बदल करून येणारी संख्या कोणती आली? 12x. 12x. 12x 12x. अधिक मूळ संख्या कोणती काढली आपण? 21. या दोघांची बेरीज किती आहे? 66. झालं. 33. बघा 66. 66 आहे. अशा पद्धतीने आपल्याला आता समीकरण मिळालेलं आहे. कसं केलं तयार मी? बघा पहिल्यापासून समजून सांगतो. त्या 2 अंकी संख्येतील एकक स्थानचा अंक मी x मानला. दशकचा मानला का अगोदर? नाही. कारण दशक स्थानचा अंक हा त्याच्याहून ठरलाय की दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे म्हणून 2x आला आणि त्याच्यावरून आपल्याला ही संख्या मिळाली 21x. कशी मिळाली? 10 ला गुणिले दशक स्थानचा अंक अधिक एकक स्थानचा अंक. म्हणजेच मी 10 ला गुणिले 2x हा दशक स्थानचा अंक घेतला आणि अधिक x म्हणजे एकक स्थानचा अंक घेतला. 10चा आणि 2x चा गुणाकार केला तो 20x आला अधिक x. या दोघांची बेरीज केली तर आपल्याला मूळची संख्या 21x आलेली आहे आणि अंकाच्या आदला बदल करून येणारी संख्या ही 12x मिळाली आहे. आणि मग दिलेल्या अटीतून काय केलं आपण? अंकांच्या आदला बदल करून येणारी संख्या व मूळ संख्या यांची बेरीज 66 आहे. चला सोडवा, पुढे काढा x ची किंमत आता. बेरीज 66 कशी काय? हा बेरीज 66 कशी काय? हे काय ते दिली ना वरती आपल्या याच्यामध्ये दिले. 66 नाही येत. नाही 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 33 येतो. 33 येते. ऐकून घ्या. 33 येते. आपल्याला अजून संख्या शोधायची बाळांनो. आता समीकरण सोडून तयार केलं आपण. आता x ची किंमत काढायची तुम्हाला. x ची किंमत काढा आता. एक्सेल समीकरणातील x ची किंमत काढा.
आपण शिकलो ना एक्सची किंमत काढायला. याच्या पुढे तुम्हाला सोडवायचंय आता. 12x अधिक 21x बरोबर 66. तर x बरोबर किती येतंय? गणित लक्षात येते का? हो. हा, काढा x ची किंमत काढा, किती येते? बारा एक्स अधिक 21x बरोबर 66. तर x बरोबर किती? कमान फास्ट. तर झालं. हा, झालं. येस. किती आली x ची किंमत सांगा? बोला. x बरोबर किती किंमत आली? गौरी, दृष्टी, दोन. किती आली? x बरोबर दोन. 2. 12x आणि 21x किती झाले? 33x. 33x बरोबर 66. 66. 33 गुणिले आहेत, पक्षांतर झालं, तर ते भागिले झाले भाग. 33. 33 एक 33, 33 दुने. 33 दोन हा, 66. बरोबर. आता आपल्याला 2 हे काय मिळालं सांगा बरं? कशाची किंमत मिळाली? X ची. एक्स म्हणजे कशाबद्दल मानले आपण? दोन अंकांच्या एकक स्थानी. हा, एकक स्थानचा अंक काय मानलाय आपण? एक्स मानलेला आहे. X. मग आता X. एकक स्थानी मला कोणता अंक मिळाला? दोन. 2. आणि त्याच्याहून दशक स्थानचा अंक कसा आहे वाक्यात? बघा बरं काय दिलंय. दोन दशक X. दशक स्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या चार X. चार X. दशक स्थानचा अंक कोणता असेल त्याच्या दुप्पट? चार. 4. झाली आपली संख्या. चार. उत्तर झालं. उत्तर बघा. म्हणून ती दिलेली संख्या 42 आहे. हे 42 उत्तर आलं. आता तुम्ही जर चेक केलं ना, आता 42 जर चेक केलं तर पहिल्या वाक्यामध्ये बघा, एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक काय फरक आहे? दशक स्थानचा अंक आहे एकक स्थानच्या दुप्पट आहे. पहिल्या वाक्यावरून आलं का? हो. आता अंकाच्या आदला बदल करा. अंकाच्या आदला बदल केल्यावर काय 24. होईल? 24. मूळ अंक कोणता आहे आपला? 42. 42. आता करा बरं दोघांची बेरीज येते का नाही? येते. हा, 66. आली का बेरीज? हो. बघा, दोन अंकी संख्या, दोन अंकी संख्या कशा शोधायच्या लक्षात आला आता? हो. आपल्याला चल मानता आली पाहिजेत. आणि मग येऊ का, आता आपण x ची किंमत काढली तर ती जर इथं टाकली आपण, कुठं? येऊ का, इथं 21x ही आपली मूळ संख्या आहे. 21x ही मूळ संख्या आहे. 21 ला x गुणिले आहेत. 21 ला गुणिले x ची किंमत काढली आपण 2, तर डायरेक्ट उत्तर मिळालं आपल्याला. 21 दुने 42. आणि अंकाच्या आदला बदल केली तर 12 ला गुणिले 2 केलं. 12 एक्स ला, इथं एक्स आहे, अंकाच्या आदला बदल करून मिळणारी संख्या 12 ला गुणिले 2 केलं तर किती येते? 24. 24. झाली. समजलं का गणित? हो. चला, आता जाऊयात आपण नाट्यगृहामध्ये. एक नाटक पाहिला आणि त्या नाटक पाहण्यापूर्वी तुम्हाला तिकीट विकत घ्यावी लागतील. चला, वाचा गणित. एका नाट्यगृहावर नाटकाची 200 रुपये दराची व 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. 200 रुपये दराच्या तिकिटीची संख्या 100 रुपये तिकिटीच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली. 2 प्रकारची तिकिटे विक्रीतून नाट्यगृहाला 37,000 रुपये मिळाले. तर 100 रुपयाची किती तिकिटे विकली गेली? येस, गुड.
आणखी एकदा स्पष्टपणे कोण वाचते? मला अजून त्याचा अर्थ नीट तुम्ही वाचताना घेतलेला नाही. असं वाचायचं की त्या गणिताच्या वाचतानाच आपल्याला त्याचे बोध तयार झाले पाहिजेत, डोक्यामध्ये संकल्पना आली पाहिजे की नेमकं दिलंय काय आणि विचारलंय काय. वाचा परत एकदा. एका नाट्यगृहावर नाटकाची 200 रुपये दराची व 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. विकली गेली. 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या ही कशी होती? 100 रुपये. तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली. दोन्ही प्रकारची ज्यावेळेस विक्री केली त्यावेळेस त्या नाट्यगृहामध्ये त्या दिवशी 37,000 रुपये मिळाले. तर 100 रुपयांची किती तिकिटे विकली गेली? आता पहिलं वाक्य आपल्याला समजा काय करावं लागेल सांगा. पहिल्यांदा आपल्याला कोणाबद्दल एक्सचेल मानावं लागेल. समजा बघा इथं काय काय आहे. आपल्याला एकच प्रश्न विचारलाय. 100 रुपयाची तिकीट आणि 200 रुपये दराची तिकीट आहे. आणि 200 रुपये दरात त्या तिकिटांची संख्या कशी आहे? 100 रुपये तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली. मग कोणाबद्दल चल घ्यावा लागेल आपल्याला? समजा 100 रुपयांची किती तिकिटे विकली गेली? मग आपण असं म्हणू 100 रुपयांची एक्स तिकिटे विकली गेली. एक्स तिकिटे विकली गेली. झालं पहिलं वाक्य. एक्स तिकिटे विकली गेली. आता दुसरं वाक्य आपल्याला कसं आहे बघा, वाक्यामध्येच दिलंय. पहिल्या वाक्यात काय सांगितलंय? 200 रुपये दराची व 100 रुपये दराची काही तिकिटे विकली गेली. किती गेली? काही तिकिटे आपल्याला माहित नाही, पण पुढे काय दिले बघा. 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या. 100 रुपये तिकिटांची संख्या तर आपल्याला माहित झाली. एक्स तिकीट एवढी संख्या आहे. मग 200 रुपये दराची किती तिकिटे विकली बघा, वाक्यामध्ये आहे 20. 200 रुपये दराची 20 तिकिटांची संख्या. 20 नीट वाचा वाक्य, अर्थ नीट लावा. 100 रुपये तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त. असा अर्थ काढा. मग बघा आता 200 रुपयाची किती तिकिटे विकली गेली असतील? नीट विचार करा. 100 रुपये दराची किती तिकिटे विकली गेली? एक्स. तिकिटांची संख्या एक्स आहे. आता 200 रुपये दरांची तिकिटांची संख्या किती आहे? दिलंय वाक्यामध्ये 100 रुपये. 100 रुपये. नाही एक वाक्य नीट वाचा बघा, मी हायलाइट करतो त्याला. 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या कशी आहे? किती आहे? 100 रुपयांच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली. मग 200 रुपयांची किती तिकिटे खपली? 1 अधिक 20 1 अधिक 20 होईल. आणि जर तुम्ही 20x म्हणलं तर काय होईल सांगा बरं? जर तुम्ही असे म्हणले 200 रुपये दरांच्या तिकिटांची संख्या 20x मानली तर काय अर्थ होईल त्याचा? 20 पट विकले. बरोबर आहे का नाही? 20 पट होईल. आणि 1 अधिक 20चा अर्थ काय झाला? 100 रुपयाच्या तिकिटांपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली. झालं का आता क्लिअर तुमचं? बघा परत एकदा बघा. 100 रुपये दराच्या तिकिटांची संख्या
एक्स होती आणि 20 रुपये दराच्या तिकिटांची संख्या त्याच्यापेक्षा 20ने जास्त होती, म्हणजे एक्स अधिक 20 झाली. आता दोन्ही प्रकारचे म्हणजे 100 रुपयाचं तिकीट गुणिले तिकिटांची संख्या अधिक 200 रुपयाचं तिकीट गुणिले 200 रुपयाच्या तिकिटांची संख्या मिळून मिळून किती रुपये त्या सभागृहामध्ये त्या दिवशी विक्री झाली? 37,000. बघा आता मी कसं तयार केलं. 100 रुपये दर गुणिले तिकिटांची संख्या. म्हणजे आपण जर 10 रुपयाला एक तिकीट घेतलं, दर 10 रुपये, आणि तिकीट 3 घेतले तर किती पैसे द्यावे लागतील? 30. 30 रुपये. आहे का नाही? येत समजतंय का? हो. जर 10 रुपयाला एक तिकीट असेल आणि मी जर 3 तिकीट घेतले तर मला 30 रुपये द्यावे लागतील. आता 100 रुपये तिकिटाचा दर आहे आणि तिकिटांची संख्या किती आहे 100 रुपये दरांच्या? एक्स. किती आहे तिकिटांची संख्या? एक्स. आणि 20 रुपये दराच्या तिकिटांची संख्या किती आहे? एक्स अधिक 20 आहे. आता मला समीकरण कसं तयार करायचं बघा. मी फक्त मांडणी करणार आणि तुम्ही सोडायचं. 100 रुपये तिकिटांचा दर गुणिले तिकिटांची संख्या आहे एक्स अधिक 200 रुपये तिकिटाचा दर आणि त्यांची संख्या आहे एक्स अधिक 20 बरोबर 37,000. आणि मला वाटतं तर आता तुम्हाला उत्तर सांगायचंय का? हा, आता उत्तर काढायचं तुम्ही. आता मी बरोबर तुम्हाला तयार करून दिलंय. तर थांबा. 100 रुपये तिकिटांची संख्या, 100 रुपये दर गुणिले तिकीट मला माहिती होती एक्स. आता मी उदाहरण सांगितलं. 10 रुपये दर गुणिले 3 तिकीट घेतले तर 30 रुपये होतात. अधिक 20 रुपये दराची जर मी 5 तिकीट घेतली तर 20 गुणिले 5 म्हणजे 100 होतात. आणि एकूण बेरीज 100 अधिक 30 130 झाली. तसंच गणित आहे हे. बघा नाट्यगृहामध्ये मी दिसतोय का? नाट्यगृहात मीच उभा राहिलोय तिथं. कुठं? दिसतंय का नाट्यगृहामध्ये? नाट्यगृह दिसतंय तुम्हाला? हो. हा, नाट्यगृहामध्ये कोणाचा फोटो आहे? हा, ठीक आहे. चला सोडवा. 100 गुणिले तिकिटांची संख्या मानली होती मी एक्स. दोन्ही प्रकारची मिळून विक्री झाली आणि 37,000 रुपये मिळाले आहेत. 100 तिकिटाचा दर गुणिले तिकिटांची संख्या एक्स अधिक 200 रुपये तिकिटांचा दर गुणिले तिकिटांची संख्या होती एक्स अधिक 20. 200 रुपये दराची जास्त खपली आणि सगळे मिळून 37,000 रुपये मिळाले. आणि आता तुम्हाला सोडवायचं आहे. दोनशेने कंसाला व्यवस्थित गुणा. पक्षांतर करा. चलपद एका बाजूला, स्थिर पद एका बाजूला. तर उत्तर आलं. आलं एवढं तर लवकर? उत्तर आलं. बापरे. उत्तर आलं. कशाची किंमत काढली? माहित नाही. किंमत कशाची आली सांगा? कोणत्या चलाची आली? एक्स. एक्स चलाची आली. एक्स चल कशाबद्दल मानले? 100 तिकीट. 100 रुपये दराच्या तिकिटांच्या संख्येबद्दल. समजतंय ना? हा, 100 रुपये दराच्या तिकिटांच्या संख्येबद्दल मानले. सांगा उत्तर एक्स बरोबर किती आलेलं आहे? 110. 110. 110. बघूयात, चेक करून आपण. बघूयात. 200ला एक्स गुणलं. 200 गुणिले एक्स. 200 एक्स आलं. परत 200ने 20 ला गुणलं तर 2 दुने 4, 1 2 3 0 आणि पुढे 37,000. स्क्रीन दिसते ना क्लिअर? हो. आता हे दोन स्वरूप पद आहेत. 200 आणि 100 एक्स, ह्या दोघांची बेरीज केली तर किती आली? 300. 300 एक्स. आणि 4,000चं पक्षांतर केलं
37,000 4,000 काय होतील मायनस 37,000 मधून 4,000 गेले 33,000 किती राहिले 33,000 33,000 33,000 आणि 300 हे गुणिले आहेत ते काय होतील भागिले येस 300 x बरोबर आपलं सॉरी 33,000 भागिले 300 दिसते का स्क्रीन अंशाचा शून्य छेदाचा शून्य गेला अंशाचा शून्य छेदाचा शून्य 3 1 3 वर 3 1 3 3 1 3 3 0 0 तुमचं अभिनंदन बरोबर उत्तर काढलेलं आहे म्हणजे याचा अर्थ किती तिकीट विकली गेली 100 रुपयाची 110 110 तिकिटे विकली गेली आता आपलं उत्तर संपलेलं आहे 100 रुपयांची 110 तिकिटे विकली गेली आता 200 रुपयाचा जर प्रश्न विचारला असता तुम्हाला 200 रुपये दराची किती तिकिटे विकली सांगा बरं आता तोंडी 220 कसं काय 220 100 रुपये दराच्या तिकिटापेक्षा 20 तिकीट जास्त खपली 130 130 हा अरे इतकं लांब जायची गरज नाही काय वरच दिले ना वर इथंच दिले बघा 1 अधिक 20 तिकीट जास्त खपलीत कोणाची खपलीत 200 रुपये दराची 200 रुपये दराची 100 रुपयापेक्षा 20 ज्यादा खपलेत म्हणजे हे जर 110 आहे तर किंमत टाकली 100 जागेवर हे 110 अधिक 20 बरोबर किती होतील 130 होतील बरोबर आहे की नाही आणि जर का आपण यांची गुणाकार केला तर आपलं उत्तर 37,000 यायला पाहिजे परत 37,000 यायला पाहिजे कसं येणार 37,000 कारण तिकिटांची संख्या आता ह्या 130 ला जर तुम्ही 200 ने गुणलं आणि 110 ला 100 रुपये दर आहे तिकिटाचा समजते का गणित 100 रुपये दर आहे आणि तिकिटांची संख्या 110 आहे बघा इथं वरच दिले मी 100 रुपये गुणले तिकिटांची संख्या म्हणून 100 ला 110 ने गुणलं अधिक अधिक 200 रुपये तिकिटाचा दर गुणिले तिकिटाची संख्या 130 आणि यांचा गुणाकार करून जर बेरीज केली तर किती यायला पाहिजे सांगा 37,000 37,000 ओके झाले का दोन्ही गणित लक्षात आले चला आता मी तुम्हाला एक जाता जाता एक गणित दाखवतो बारकाईने गणित पहा चला 1 2 3 4 5 6 7 8 शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मला ह्या गणिताचं उत्तर सांगायचं आहे किती नंबरचं गणित आहे दिसलं का 74 प्रत्येकाने आपला आपला पर्याय आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचा बघा झाला का नाही आपला हा टॉपिक समांतर रेषाने छेदिका आता निरीक्षण करा शेजारील आकृतीच्या आधारे खाली 2 विधाने दिली आहेत त्या विधानांसाठी पर्यायातील कोणता पर्याय योग्य ठरेल आणि तुमची ही कसोटी आता बघू तुम्हाला हा एनएमएस ला प्रश्न आला असं गृहीत धरा तर तुम्ही एक पर्याय लिहिणार की 2 लिहिणार की 3 लिहिणार की 4 लिहिणार पर्याय कोणता असणार आहे उत्तर कुणी सांगायचं नाही शेवटच्या 1 मिनिटाच्या अगोदर उत्तर सांगायचंय त्यानंतर आपला तास संपणार आहे उद्या रविवार असल्यामुळं फुल अभ्यास करायचा ह्या 8 दिवसातला आणि सोमवारी आपण तास घेणार आहोत उद्याच्याला सुट्टी घ्यायची
पण ह्या आठवड्यातील सगळा भाग, सूत्र असतील, गणित असतील, सगळा सराव करायचा 2-2, 3-3 तास. चला, विधान 1 आहे PMN. चेक करा कुठं आहे PMN. व RNM. RNM ही रेषीय जोडीतील कोणांची जोडी आहे? सर गणित सुटलं. मला पर्याय सांगायचा आहे बरं का, आत्ताच उत्तर कुणी सांगायचं नाही. त्यानंतर विधान 2 आहे कोण AMQ. AMQ बघा, छेदिकेच्या उजव्या बाजूला आहे, त्याची दिशा वर आहे. व कोण BNS. BNS हा छेदिकेच्या उजव्या बाजूला कसा आहे तुम्ही शोध घ्यायचा आणि त्याच्यावरून म्हणायचं फक्त विधान 1 बरोबर, फक्त विधान 2 बरोबर, दोन्ही विधाने बरोबर, दोन्ही विधाने चूक. तुमचं फक्त मला पर्याय सांगायचंय 1, 2, 3, 4. सांगू का पर्याय? सांगू नका आत्ताच. फक्त ज्याचं झालंय त्याने मला जाहीर करा नाव काय आहे, कोणाचं झालंय त्याने फक्त नाव सांगा. गौरी नितीन घायतड. बर, गौरीचं 1 नंबरला झालेलं आहे. ओके, इथं लिहितोय शालाका मी. सुधीर चव्हाण. देवराज जाधव. आर्या गौरी विष्णू बर्डे. देवराजचं झालेलं आहे. आर्या, शालाका. शलाखा. चौघांचं उत्तर झालेलं आहे. सृष्टी. अजून कोण झालं? सृष्टी. सृष्टी आहे का? सृष्टी. अजून कोण कोण आहे मला एकदा चेक करू द्या. मला एकदा गौरी, check सानिका, सिमरन आहे, ओमकार आहे. कोण तर कोण ओमकार कोण आहे? 11 जण आहेत जवळपास. सिमरन आहे, ओंकार आहे, प्रथमेश आहे, ओमकार. सृष्टी आहे. तर ओमकार कोण आहे? ओंकार कोण आहे मला नाही माहिती. तर ओमकार नाही, आरती. आरती फनसे आहे का? हो. हा, ओके ओके, चला आरती आहे. चला करायची का चेक मग आता? हो. आरती तुझं झालं का आरती? आरती, सोपं आहे उत्तर, खूप सोपं आहे. तुम्हाला संगत तर झालंय. संगतीतील कोण, आंतर कोण, विक्रम कोण, बाह्य विक्रम कोण, सगळं झालंय की नाही मला सांगा बरं. झालंय. झालंय सगळं, एका मिनिटात गणित काहींनी सोडलेलं आहे. मी आधी आरतीला विचारतो तुझा पर्याय 1, 2, 3, 4 कोणता आहे? 4. बर, आरतीचा पर्याय 4 आहे. सृष्टी आहे का? सृष्टी हा, सृष्टी. आहे. सृष्टीचा पर्याय किती आहे? आणि वेळ संपलेली आहे.